नमस्कार मित्रांनो, माहितीरंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, नुकताच 4 राज्यांच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला. पण हा निकाल जाहीर होण्याआधीच अनेक टीव्ही चॅनलवर एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणता राजकीय पक्ष सत्ता स्थापन करणार आहे याविषयी कयास बांधले गेले. मग कोण विजयी होणार हे एक्झिट पोलमध्ये कसं कळतं, या एक्झिट पोलचं काम कसं चालतं, याविषयी जे काही 12 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवणार आहोत. चला बघूया एक मनोरंजक सफर. 1980 सालची गोष्ट आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू होतं. NBC इंडिया कंपनीने मतदान संपण्याच्या 3 तास आधीच एक्झिट पोल जाहीर केले. जिमी कार्टर यांचा पराभव करून रोनाल्ड रेगन निवडणूक जिंकत असल्याचं हे वृत्त होतं. एक्झिट पोलने रेगन यांच्या बाजूने मतदारांवर प्रभाव टाकल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर मतदान संपेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. हा एक्झिट पोलचा प्रारंभिक टप्पा होता. मग नेमकं एक्झिट पोल म्हणजे काय, ते कधी सुरू झाले, याची नेमकी प्रक्रिया काय आणि ते किती अचूक आहेत, या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 12 प्रश्नांच्या उत्तरांमध्येच एक्झिट पोलची संपूर्ण कहाणी कळेल. मग पहिला प्रश्न आहे, एक्झिट पोल म्हणजे काय? मित्रांनो, नावाप्रमाणेच एक्झिट पोल म्हणजे मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱ्या मतदारांशी झालेल्या संभाषणांच्या आधारे तयार केलेला एक सर्वे. हा खरंच एक प्रकारचा सर्वे आहे. मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदार मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पडतात तेव्हा त्यांना मतदानाबाबत प्रश्न विचारले जातात. यामध्ये त्यांना विचारण्यात येते की त्यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले. हजारो मतदारांकडून उत्तरे गोळा केल्यानंतर एजन्सी त्यांचे विश्लेषण करतात. त्यामुळे निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने याचा नेमका अंदाज येतो. कोणाला किती जागा मिळू शकतात हेही गणित त्यातून सांगता येतात. मतदारांवर सर्वाधिक प्रभाव पाडणारे मुद्दे, तसेच तेथील नेते आणि त्यांच्या घोषणा यांचीही माहिती या सर्वेतून कळते. आता दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे एक्झिट पोल कधी आणि कसे सुरू झाले. निवडणूक सर्वेक्षण पहिल्यांदा अमेरिकेत सुरू झालं. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी अमेरिकन सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांचे मत जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केलं होतं. त्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि डेन्मार्कमध्येही निवडणूक पूर्व सर्वेक्षण करण्यात आलं. हा 1930 आणि 1940चा काळ होता. त्याच्यानंतर एक्झिट पोल सुरू झाले. टाइम मॅगझिननुसार 1967 मध्ये पहिल्यांदाच जगात मोठ्या प्रमाणावर एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यामध्ये पहिलं म्हणजे अमेरिकन राजकीय संशोधक वॉरेन मिटोफस्की यांनी केंटकी राज्यातील गव्हर्नर निवडणुकीदरम्यान प्रथमच एक्झिट पोल आयोजित केला होता. दुसरं म्हणजे डच समाजशास्त्रज्ञ मार्सेल व्हॅन डॅब यांनी त्याच वर्षी 15 फेब्रुवारी रोजी नेदरलँडच्या सार्वत्रिक निवडणुका दरम्यान उमेदवारांवर सर्वेक्षण केले. दोन्ही ठिकाणी तज्ञ लोक कोणाला आणि का मतदान करत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मीडिया कंपन्यांनी वॉरेट आणि मार्सेलची ही पद्धत वापरण्यास सुरुवात केली. जगात पहिल्यांदा कोणत्या मीडिया कंपनीने ही पद्धत अवलंबली याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण मीडिया कंपन्यांमुळे 1970च्या दशकात अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये एक्झिट पोलची संस्कृती वेगाने वाढू लागली. मतदानाच्या निकालाबद्दलची लोकांची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी मीडिया एक्झिट पोलचा अवलंब करत असते. आता यातील तिसरा प्रश्न येतो की निवडणुका संपल्यानंतरच एक्झिट पोल का जाहीर केले जातात. मी मगाशी जसं म्हणालो तसं 1980 मध्ये एक्झिट पोल पहिल्यांदा वादात सापडले होते. यावर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत होत्या. NBC मीडिया कंपनीने मतदान संपण्याच्या 3 तास आधीच एक्झिट पोल जाहीर केले. या पोलमध्ये रोनाल्ड रेगन जिमी कार्टर यांचा पराभव करून निवडणूक जिंकत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत जिमीच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. नंतर हे प्रकरण अमेरिकन संसदेत मांडण्यात आले. या सर्वेक्षणाचा मतदारांवर किती प्रभाव पडलाय याची तपासणी करण्यात आली आणि यानंतर अमेरिकेत मतदान संपेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घालण्यात आली. नंतर हीच गोष्ट जगातील इतर देशांनीही स्वीकारली. आता येथील प्रश्न चौथा, भारतात एक्झिट पोल कधी सुरू झाले. भारतातील एक्झिट पोलची सुरुवात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन म्हणजेच IIPU चे तत्कालीन प्रमुख एरिक डिकोस्टा यांनी केले. 1980च्या दशकात भारतात पहिल्यांदाच
राजकीय तज्ज्ञ प्रणय रॉय आणि युकेचे राजकीय तज्ज्ञ डेव्हिड बटलर यांनी राष्ट्रीय स्तरावर एक्झिट पोलवर एकत्र काम केले। यांचे संशोधन अशोक लाहिरी यांनी त्यांच्या द कॉम्पेडियम ऑफ इंडियन इलेक्शन या पुस्तकात प्रकाशित केलेलं आहे। 1996 मध्ये सरकारी वाहिनी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज अर्थात CSDS च्या सहकार्याने पहिल्यांदा एक्झिट पोल प्रसिद्ध केले। यानंतर सर्व उपग्रह वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध करायला सुरुवात केली। काही काळानंतर मतदानानंतर एक्झिट पोल सर्वात लोकप्रिय टीव्ही शो बनला। आता प्रश्न 5वा आहे, भारतात कोणत्या एजन्सी एक्झिट पोल घेतात? मित्रांनो, देशातील कोणतीही सरकारी संस्था एक्झिट पोल घेत नाही, पण 15 खाजगी एजन्सी वेगवेगळ्या मीडिया कंपन्यांच्या सहकार्याने एक्झिट पोल जारी करतात। यापैकी काही संस्थांची नावे घ्यायची झाली तर चाणक्य, सी वोटर, माय ॲक्सिस, जन की बात, निल्सन। या संस्था इंडिया टुडे, रिपब्लिक भारत, टाइम्स नाऊ, इंडिया टीव्ही, NDTV, न्यूज नेशन यासारख्या मीडिया कंपन्यांच्या सहकार्याने एक्झिट पोलद्वारे सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करतात। आता पुढचा प्रश्न 6वा आहे की एक्झिट पोल किती अचूक असेल हे कोणते घटक ठरवतात? तर एक्झिट पोल कितपत अचूक आहे हे मुख्य 3 घटकांवर अवलंबून असतं। पहिलं म्हणजे नमुना आकार। एक्झिट पोलचा नमुना आकार जितका मोठा असेल ना तितका तो अधिक अचूक मानला जातो। याचाच अर्थ सर्वेक्षणात जितके जास्त लोकांशी संपर्क साधला जाईल तितकं चांगलं। दुसरं म्हणजे सर्वेक्षणात विचारले गेलेले प्रश्न। नमुना सर्वेक्षणात विचारले जाणारे प्रश्न जितके अधिक तटस्थ असतील तितकेच एक्झिट पोलचे निकाल अधिक अचूक असतात। आणि तिसरं म्हणजे सर्वेक्षणाची श्रेणी। सर्वेक्षणाची व्याप्ती जितकी मोठी असेल ना तितके परिणाम अचूक असण्याची शक्यता जास्त असते। म्हणजे समजा विधानसभेत एका पक्षाच्या उमेदवाराची पकड असलेल्या 2 किंवा 3 मतदान केंद्रांवरून नमुने घेतले जातात। याचा परिणाम एक्झिट पोलच्या निकालावर होऊ शकतो। सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज अर्थात CSDS चे प्रोफेसर संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार एक्झिट पोलचा खरा निकाल कोणत्याही पक्षीय पक्षपात न करता निवडक प्रश्नांद्वारेच कळू शकतो। सर्वेक्षणात विचारले जाणारे प्रश्न हे शब्द आणि वेळ यावरही परिणाम करू शकतो। आता प्रश्न क्रमांक 7 तो म्हणजे एक्झिट पोल मध्ये प्रश्न कसे विचारले जातात? CSDS चे प्रोफेसर संजय कुमार यांच्या मते एक्झिट पोल मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रश्न विचारले जातात। जर थेट उत्तरे मिळेल नाही तर ते प्रश्न फिरून विचारला जातो। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने उत्तर प्रदेशमध्ये सर्वेक्षण केले। या सर्वेक्षणात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांना हे पुढील 5-6 प्रश्न विचारण्यात आले। त्याला पहिला प्रश्न होता की तुम्ही कोणाला मतदान केले आणि का? दुसरा प्रश्न होता की उत्तर प्रदेशात सपा बसपाचे जात कार्ड कितपत यशस्वी होईल आणि का? तिसरा प्रश्न होता काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे महाआघाडीचे नुकसान झाले आहे का? चौथा प्रश्न होता नोकऱ्या हा एक मोठा मुद्दा होता आणि बेरोजगारांनी याच आधारावर मतदान केलंय का? आणि 5वा प्रश्न होता राहुल गांधींनी राफेलवर प्रश्न उपस्थित करणे हे निवडणुकीत काँग्रेससाठी फायदेशीर होते का? आणि शेवटचा प्रश्न होता लोक धर्माच्या आधारावर मतदान करतायत का? आता एक्झिट पोल विषयी 8वा प्रश्न, भारतातील एक्झिट पोल बाबत कायदे आणि नियम काय सांगतात? वेगवेगळ्या कारणांमुळे एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात 3दा पोहोचलेला। लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 126A नुसार मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल जाहीर केला जाऊ शकतो। मतदान संपण्यापूर्वी कोणत्याही कंपनीने किंवा व्यक्तीने एक्झिट पोल जारी केल्यास तो दखलपात्र गुन्हा मानला जातो। असे करणाऱ्याला 2 वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते। आता प्रश्न क्रमांक 9, निवडणूक आयोगाने भारतात कधी एक्झिट पोलवर बंदी घातली आहे का? 1998 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनलवर एक्झिट पोल प्रकाशित करण्यावर बंदी घातली होती। त्या वर्षी 16 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होत होत्या। अशा परिस्थितीत 7 मार्चला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल प्रकाशित करण्यास बंदी घालण्यात आली होती। तसेच निर्धारित वेळेनंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करणाऱ्या मीडिया कंपन्यांना सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या मतदारांचा नमुना आकार आणि त्यांची कार्यपद्धती उघड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या।
सर्वेक्षणाच्या निकालात कोणकोणत्या त्रुटी आणि उणिवा शक्य आहेत हेही संस्थांना सांगावे लागणार होते. आता प्रश्न क्रमांक 10, माध्यमांनी निवडणूक आयोगाच्या एक्झिट पोलच्या मार्गदर्शक तत्वांना कसा विरोध केलाय? भारतातील सर्व माध्यम संस्थांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना कडाडून विरोध केला होता. ते भाषण स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले होते. माध्यम संघटनांनी मार्गदर्शक तत्वे पाळण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण एकाच वेळी दिल्ली उच्च न्यायालय, राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. यामुळे 1998च्या लोकसभा निवडणुकीत ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल या दोन्हींवर एका महिन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. आता प्रश्न क्रमांक 11, फेर निवडणुकीच्या वेळी एक्झिट पोलच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता का? 1998च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या वर्षी 1999 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा एक्झिट पोल बाबत मागील मार्गदर्शक तत्वे जारी केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या घटनात्मक वैधतेवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. यानंतर निवडणूक आयोगाला आपली मार्गदर्शक तत्वे मागे घ्यावी लागली. 2004 मध्ये निवडणूक आयोगाने 6 राष्ट्रीय आणि 18 प्रादेशिक पक्षांच्या समर्थनाचा दावा करत केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करण्यास सांगितली. निवडणुका संपेपर्यंत ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. फेब्रुवारी 2010 मध्ये निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये कलम 126A जोडण्यात आले. याद्वारे कोणतीही निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यावर कायदेशीर बंदी होती, जेणेकरून लोकांच्या मतदानाच्या निर्णयावर परिणाम होऊ नये. आणि प्रश्न क्रमांक 12 म्हणजे शेवटचा प्रश्न असा येतो की एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे ठरतात? मित्रांनो, भारतासारख्या देशात निवडणूक निकालाचा अंदाज बांधणे खूप कठीण आहे. 1998 ते 2019 पर्यंत एकूण 6 लोकसभा निवडणुका झाल्या. यापैकी 4 वेळा एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकीचे तर कधी अंशतः चुकीचे ठरले. SDS चे प्राध्यापक संजय कुमार म्हणतात की 2004 मध्ये सर्व एक्झिट पोल केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होणार असे म्हणत होते. 2015 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि 2021 मध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या विजयाचा दावा करण्यात आला होता. हे एक्झिट पोल अयशस्वी झाले. बहुतांश एक्झिट पोल अयशस्वी ठरले जिथे भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामागचं कारण म्हणजे मतदान केंद्रावर भाजपचे मतदार सर्वाधिक असल्यामुळे तशा प्रकारची माहिती एक्झिट पोलमध्ये गोळा केली गेली. मित्रांनो, मला वाटतं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालीच असतील. तुमचे जर काही अजून प्रश्न असतील तर नक्की आपल्या कमेंट्समध्ये टाका. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तेही आम्हाला सांगा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच माहितीरंजक मनोरंजक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसताना कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.